नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी आज गॅस पूजा वगैरे केलेली आहे छान अशी. आणि आपल्या गॅसवरती काहीतरी गोडधोड बनवणार आहे, पण आता सध्यापुरती फक्त चहा बनवली आहे आणि संध्याकाळी काहीतरी गोड बनवते. तर चला, स्वयंपाक पण चालू आहे माझा. आज मी मशरूमची भाजी बनवणार आहे, ती पण तुम्हाला रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मशरूमची भाजी कशी असते, कशी बनवतात. गावाकडे तर याला खात नाही, म्हणजे माझ्या मम्मीने त्यांनी तर अजून कधीपर्यंत ही भाजी खाल्लेली नाही आहे, कारण की गावाकडे या भाजीला काहीतरी वेगळंच म्हणतात, पण तसं काही नसतं. ही भाजी खूप छान असते. मशरूम याची शेती वगैरे असती, ती शेती पण एकदम थंड ठिकाणी. ही जी मशरूम जे असतात एकदम थंड ठिकाणी बनवतात. तर म्हणजे नाही का, ते मशरूम येतात थंड ठिकाणी, त्याची लागवड वगैरे खूप सुंदर आणि चांगली असते. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊन मशरूम कसे बनतात, काय बनतात ते सर्च करून बघू शकता, ते कसे बनतात. त्याची काळजी किती म्हणजे कशी घेतली जाते, खूप छान पद्धतीने बनवतात. तर मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करते, तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझा आजचा गॅसची पूजा वगैरे झाली आहे. आता मी गॅसवर स्वयंपाक करायला स्टार्ट केले. छान असं छान वाटतं, एक नवीन फिलिंग्स येते. काहीतरी नवीन घेतल्यावरती कसं असतं नाही का, त्याची जास्त काळजी घेतली जाते. तसंच माझं होतं आहे. थोडं जरी गॅसवरती काय पडलं तर लगेच पुसून घेणार, लगेच सगळ्या गोष्टी चालू असतात बरं का. तर चला, मी मशरूमसाठी काय काय घेतले ते दाखवते. जास्त बडबड करत बसले तर ब्लॉग मोठा होईल, रेसिपी राहून जाईल. त्यामुळे चला सुरुवात करूया. बघा, मी इथं मशरूम घेतले. याच्यामध्ये ना थोडं मीठ टाकले आणि थोडी हळद टाकली आहे. याला आता 5 मिनटं असं पाण्यामध्ये भिजवून ठेवले, नाही तर याच्यावरची साल वगैरे काढायची अशी काळी काळी. आणि मग आपण याला जसं बटाटा कट करतो ना तसं कट करून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण नाही, जास्त कमी पण नाही. ते तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्याची साईज जी आहे ना ती कमी होते. त्याच्यानंतर इथं मगजचं बी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं ना लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे. आणि इथं मी बदाम भिजू घातलेले. इथं बदाम भिजत आहे वाटीमध्ये. 15 मिनटं तर ऑलरेडी याला झाले भिजायला ठेवलेत. मोठ्या साईजचे 2 कांदे कट करून घेतले आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे. आणि ही जी आहे ही बेडगी मिरची घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी घेतले लवंग, मिरे, दालचिनी आणि तेजपत्ता असं काही घेतलेलं आहे. तर बघा, असं साहित्य सगळं घेतलेलं आहे, तुमच्या समोरच आहे. आता याला सगळं तेलामध्ये आपण फ्राय करूया. बघा, आता इथं तेल ठेवलं आहे. तेलामध्ये मी टाकणार आहे आता 1 चमचा जिरे. जिरे चांगले तेलामध्ये आपण आता याच्यामध्ये सगळं कांदा, खडे मसाले, मिरची वगैरे सगळं आता परतून घेणार आहे. आणि आता मी टाकते याच्यामध्ये मगजचं बी. चांगला मसाला परतून घ्यायचा आपल्याला, एकदम छान परतला जाईल आपला मसाला. असं कांदा पण चांगला सोनेरी होऊन द्यायचा. त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकणार. टोमॅटो पण चांगला एकदम त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, नाही का, स्मॅश झाला पाहिजे असं टोमॅटो. तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा, म्हणजे आपली जी ग्रेव्ही असते ना ती छान लागते, टेस्टी. कच्चा कच्चा असा वास येत नाही ग्रेव्हीचा. त्यामुळे हे सगळे काळजी जी असते ना ती मसाला बनवतानाच घ्यावा लागते. तर चला, मसाला तर व्यवस्थित आपण भाजून घेऊ. आता आपला मसाला एकदम मस्त परतून झाला आहे. चांगलं परतलं एकदम खरपूस. कांदा, टोमॅटो सगळे मसाले व्यवस्थित. आता याला ना गॅस बंद करून थंड व्हायचं आणि याची मिक्सरला एकदम बारीक पेस्ट बनवायची. आता मसाला थंड झालेला आहे आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. 2 ठिकाणी करून घेतलं आहे. थोडा थोडा करून आता बारीक पेस्ट बनवून घेते. आणि त्याच्यानंतर याला मशरूम कट करून घेतलेले, एकदम जास्त बारीक नाही, जास्त मोठे पण नाही, असे कट करून घेतले. आणि त्याच कढईमध्ये ना तेलामध्ये ना याला परतून घ्यायचे थोडेसे असे, नाही का. तर परतून घेते आता इथं आणि मग मसाला बारीक करून घेते. बघा, आपले मशरूम आहे ना चांगले परतून झाले. मशरूम तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना मशरूमला पाणी सुटतं
ते पाणी पूर्ण जिरेपर्यंत मशरूम आहे ना परतून घ्यायचे. बघा आता हे सगळं तेल आहे, याच्यामध्येच आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आता मशरूम आहे ना एका प्लेटमध्ये मी काढून घेते. इथं बघा मसाला पण रेडी आहे, छान बारीक पेस्ट बनवून घेतली आहे. मशरूम काढून घेतलेले आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे अजून. आता ही पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मस्त असं तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला एकदम चांगला परतला आहे आपला, मस्त तेल सुटलं आहे. आणि तिकडे नाही गरम पाणी करायला ठेवले. आता याच्यामध्ये मी आहे ना बेडगी मिरची वापरलेली आहे. आता एक काश्मीरी रेड चिली जी असते ना काश्मीरी, तिखट नसते ती, फक्त थोडा कलर येतो त्याने. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळदी टाकते, त्याच्यानंतर धनिया पावडर आणि जिरा पावडर. बस एवढेच मसाले वापरायचे आपल्याला या भाजीसाठी. बाकी आपण गरम मसाला वगैरे याच्यात सगळं टाकलेलं आहे. आता व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा परत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मसाल्याला चांगलं तेल सुटलेले आहे. आता आपण मशरूम टाकून घेऊ. मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊ आणि मग आपण गरम पाणी टाकू. आता पाणी पण गरम झाले आणि मसाला पण छान परतला आहे. तर आता याच्यात थोडं थोडं करून यानं पाणी टाकायचं. मस्त मिक्स करून घ्यायचं. गरम पाणी टाकल्यामुळे ना भाजीला ना टेस्ट वेगळीच येते आणि मसाल्याला टाकलेला असतो ना त्याची तरी पण येते व्यवस्थित. ही भाजी ना जास्त पातळ नसते, घट्टच असते थोडीशी. अजून थोडंसं पाणी टाकू, कारण की ही भाजी शिजत तेलामध्ये परतली की लगेच शिजून जाते. याला जास्त शिजावं पण नाही लागत. बघा तरी पण आली आहे. आणि बघा भाजी एवढीच घट्ट ठेवायची भाजी, नाही का, एकदम चपातीसोबत फुलक्यासोबत आपण मस्त खाऊ शकतो. आणि याला वरतून आता तुम्ही धनिया टाका आणि 5 मिनटं कमी गॅसवरती ठेवा. मस्त उकळून घ्या थोडीशी आणि गॅस बंद करून इथं आपली भाजी तयार होते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा कशी वाटते ती भाजी. बघा 5 मिनटं झाली आहे आणि बघा कसं साईडने तरी आलेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करून टाकू. मस्त झाली एकदम तरी भाजी आपली मशरूम. आवडली का तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा मशरूम. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये.